हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरला आपण बघितलं आहोत न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय. ठीक आहे, तर या टॉपिकमध्ये आपण मागच्या पिरियडला किंवा मागच्या व्हिडिओला आपण काय बघितलं आहोत की न्यूक्लिअर केमिस्ट्रीची डेफिनेशन, त्याच्यानंतर आयसोटॉप्स म्हणजे काय. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण जो एक नेक्स्ट टॉपिक स्टार्ट केला आहोत न्यूक्लिअर स्टॅबिलिटीचे. ठीक आहे, न्यूक्लिअर स्टॅबिलिटीमध्ये तुम्हाला 2 टॉपिक दिलेले आहेत, तर त्याच्यात पहिलं झालेलं होतं. ठीक आहे, आज आपण दुसरा टॉपिक सुरू करणार आहोत न्यूक्लिअर स्टॅबिलिटी म्हणजे कोणत्या आयसोटॉप्स जो आहे तो स्टेबल राहणार आहे, कोणता अनस्टेबल राहणार आहे. ठीक आहे, तर दुसरा आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. ठीक आहे, N/Z. म्हणजे हे समजण्यासाठी आपल्याला काय केलं आहे, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं इथे. ठीक आहे, आपल्याला हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन समजायचं आहे आणि मग हे समजायचं की कोणता आयसोटॉप्स स्टेबल राहणार आहे, कोणता अनस्टेबल राहणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यात जो पहिले दिले ही फिगर जो आहे, ही फिगरचा अर्थ काय, तर ही फिगरचा अर्थ समजून घ्या. पहिले दिलेलं तुम्हाला न्यूट्रॉन टू प्रोटॉन N/Z रेशो. म्हणजे हा जो N/Z, N म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे, आणि Z म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन. ठीक आहे, तर हे दोघांचा जो रेशो आहे त्यांच्या आधारावर आपल्याला दिलेले आहेत की कोणता स्टेबल राहणार आहे, कोणता अनस्टेबल राहणार आहे. तर बघा फिगर जो दिली, फिगरमध्ये तुम्हाला इथे दिले द न्यूट्रॉन नंबर N म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन किती, काय राहणार आहे N, अँड प्रोटॉन नंबर Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन काय राहणार आहे Z. ठीक आहे, तर समजा इथे आपल्याला दिले पुढे अ लार्जर नंबर ऑफ एलिमेंट्स हॅव सेव्हरल स्टेबल आयसोटॉप्स. म्हणजे भरपूर टाईपचे जे आयसोटॉप्स आहे त्याच्यामधून काही म्हणजे सेव्हरल आयसोटॉप्स जे तो स्टेबल राहणार आहे आणि सेव्हरल आयसोटॉप्स अनस्टेबल राहणार आहे. ठीक आहे, हेन्स द कर्व ॲपियर्स ॲज अ बेल्ट ऑर झोन कॉल्ड स्टॅबिलिटी झोन. हे आपल्याला काय दिलं, स्टॅबिलिटी झोन और बेल्ट आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, सो पुढचा याचा जो टॉपिक दिला तुम्हाला की द स्ट्रेट लाईन बिलो द बेल्ट रिप्रेझेंट द रेशो. हा जो बिलो द बेल्ट जो रेशो लाईन दिली त्याचा काय अर्थ आहे की बेल्ट रिप्रेझेंट द रेशो N/Z टू बी नियरली युनिटी. म्हणजे N इज इक्वल टू Z, युनिटी म्हणजे काय 1. ठीक आहे, N नंबर ऑफ N आणि नंबर ऑफ Z म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन हे दोघी काय राहणार आहे, सेम राहणार आहे किंवा एक राहणार आहे. ठीक आहे, तर हा जो ग्राफिकल फिगर दिले इथे तुम्हाला जो दिलेलं आहे इथं काय दिलं आहे N न्यूट्रॉन्स म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स 10, 20, 30. ठीक आहे, 40, 50, 60, 70, 80 असं दिले आहेत. आणि दुसऱ्या ॲक्सिसवर दिलं आहे एक्स ॲक्सिसवर Z प्रोटॉन्स नंबर ऑफ Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे, याच्या आधारावर आपल्याला हे काढायचं आहे. तर दुसरा जो पॉईंट दिला तुम्हाला नंबर 2, ॲज मे बी नोटिस्ड फॉर न्यूक्लिआय लायटर दॅन Ca2040 म्हणजे लायटर दॅन कॅल्शियम. म्हणजे असे एलिमेंट्स की जो लायटर दॅन कॅल्शियम. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे कॅल्शियमचं, म्हणजे ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे P, नंबर ऑफ P म्हणजे इथे आपण काय कन्सिडर करायचं, नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे Z. ठीक आहे, म्हणजे Z किती आहे 20 आणि ॲटॉमिक 40 दिले, नंबर ऑफ न्यूट्रॉन म्हणजे किती तो 40. ठीक आहे, तर इथे काय दिलं आहे एलिमेंट्स लायटर दॅन. ठीक आहे, एलिमेंट्स लायटर दॅन कॅल्शियम म्हणजे जो कॅल्शियमपेक्षा जो कमी एलिमेंट जो लायटर एलिमेंट्स आहे. ठीक आहे, ते असे जो एलिमेंट्स आहे त्यांचं जो ऑब्झर्वेशन आहे इथं कसं दिलं आहे, स्ट्रेट दिलं आहे बघा. 1 ऑब्झर्व द स्ट्रेट लाईन N इज इक्वल टू 0. ठीक आहे, 20पेक्षा बघा इथे दिलं आहे 10, 20 म्हणजे 20पेक्षा कमी म्हणजे कॅल्शियमपेक्षा कमी जो छोटे एलिमेंट्स आहे ते. ठीक आहे, ते लाईन्स पासिंग थ्रू द बेल्टपासून थ्रू द बेल्ट म्हणजे बेल्टपासून तो बाहेर निघणार आहे. तर मग द लायटर न्यूक्लिआइड्स आर देअर फॉर स्टेबल. ठीक आहे, म्हणजे जो याचा अर्थ काय झाला की जो एलिमेंट्स आहे, एलिमेंट्स लायटर दॅन कॅल्शियम, दे आर
स्टेबल आयसोटॉप्स हे कसे राहणार आहे, स्टेबल आयसोटॉप्स राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो मेन पॉईंट काय आहे की एलिमेंट्स कॅल्शियमपेक्षा जो लायटर एलिमेंट्स आहे ते कसं राहणार आहे, स्टेबल आयसोटॉप्स. त्यांचे आयसोटॉप्स कसे राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. आणि जो रेशो आहे N/Z याचे रेशो किती राहणार आहे, 1 राहणार. ठीक आहे, रेशो किती राहणार आहे, 1. म्हणजे हा काय आपला 1 काढलेला आहे रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला खाली, द N/Z रेशो फॉर द स्टेबल न्यूक्लियर्स हेवियर दॅन कॅल्शियम. म्हणजे जो हेवियर जो एलिमेंट्स समजा तुम्हाला N/Z रेशो स्टेबल न्यूक्लियर्स हेवियर दॅन, ठीक आहे, हेवियर दॅन कॅल्शियम. म्हणजे असे एलिमेंट्स जो हेवियर दॅन कॅल्शियम आहे, म्हणजे कॅल्शियमचे पुढचे जे एलिमेंट आहे ते एलिमेंट्स त्याला आपण काय म्हणणार आहोत, हेवियर एलिमेंट्स. त्यांच्या कर्व ॲपियर्स टू बेल्ट विथ ग्रॅज्युअली इन्क्रीज. ते कसं होणार आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. आणि काय म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो रेशो आहे N/Z हा जो रेशो आहे तो काय राहणार आहे, ग्रेटर दॅन 1. रेशो काय येणार आहे, ग्रेटर दॅन 1. म्हणजे 1पेक्षा जास्त त्यांचा रेशो राहणार आहे. तर असे एलिमेंट्स ते कसं राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. ठीक आहे. आणि स्टेबलसाठी म्हणजे काय, याचा अर्थ काय की नंबर ऑफ न्यूट्रॉन जो आहे तो जास्त राहणार आहे आणि नंबर ऑफ जो प्रोटॉन आहे तो कमी राहणार आहे. म्हणजे इट इज लेस अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन आर मोर. म्हणजे असे आयसोटॉप्स की ज्यांचा जो 20 कॅल्शियमपेक्षा कॅल्शियमचे पुढचे जो एलिमेंट्स आहे, कॅल्शियमपेक्षा हेवियर एलिमेंट्स आहे, ते स्टेबल राहण्यासाठी त्यांना काय लागणार आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन जास्त पाहिजे आणि नंबर ऑफ प्रोटॉन कसे पाहिजे, लेस पाहिजे. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट्स तुम्हाला या टॉपिकमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे मॅजिक नंबर्स. ठीक आहे. पुढचा पॉईंट काय दिलं तुम्हाला, मॅजिक नंबर्स. मॅजिक नंबर्स काय, तर मॅजिक नंबर्स तुम्हाला इथे दिले नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स काय. तर असे एलिमेंट बघा, द न्यूक्लिआय विथ 2, 8, 20, 28, 50, 88 अँड 126 न्यूट्रॉन्स और प्रोटॉन्स आर पर्टिक्युलरली स्टेबल. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला की असे एलिमेंट्स की ज्यांचं प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कोणते राहणार आहे, हे नंबर ऑफ मॅजिक एलिमेंट म्हणजे 2 राहणार आहे किंवा 8 किंवा 20 किंवा 28 किंवा 50 किंवा 82 अँड 126 राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे असे एलिमेंट्स, असे आयसोटॉप की ज्यांच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या 2 आहे, 8 आहे, 20 आहे, 28 आहे, 50 आहे, 82, 86, 126 आहे. ते कसे राहणार आहे, स्टेबल राहणार. ते कसं राहणार आहे, स्टेबल. म्हणजे आपल्याला मॅजिक नंबर दिले आहेत. म्हणजे असे नंबर्स की ज्यांच्या असे एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची संख्या ही संख्या राहील तर ते कसं राहणार आहे, स्टेबल राहणार. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो लीड आहे, लीडचं सिम्बॉल काय, PB. ठीक आहे, लीड. तर लीडचं जो 82 हे काय, हा काय 82Z आहे. ठीक. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन आणि 208 हे काय 208. म्हणजे याचा जो नंबर ऑफ न्यूट्रॉन आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन किती राहणार आहे, 126. म्हणजे या कारण न्यूट्रॉन. म्हणजे हे दोघी नंबर आहे 82 आणि 126 हे दोघी नंबर येणार आहे याच्यात. ठीक आहे. तर म्हणजे बघा 82 आणि 126. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे याला आपण काय म्हणतो आहे, मॅजिक नंबर्स. म्हणजे असे नंबर्स की ज्यांचं अशी संख्या की ज्यांच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची संख्या ही संख्या राहील तर ते कंपाऊंड एलिमेंट्स कसे राहणार आहे, ते आयसोटॉप्स किंवा ते रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स कसे राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे न्यूक्लिअर पोटेन्शियल. हा रिड्यूस केलेले आहेत न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट, हा पण तुम्हाला रिड्यूस केले. ठीक आहे. याच्यानंतर आपण जे पुढचा पॉईंट बघणार आहोत रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. तर रेडिओ ॲक्टिव्हिटी हा तुम्हाला
हा पुढचा पॉईंट आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर रेडिओ ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन मी तुम्हाला जेव्हा चॅप्टर स्टार्ट केलं होते मागच्या व्हिडिओला तुम्हाला सांगितले आहेत की व्हॉट इज मीन बाय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे, तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे काय की असे एलिमेंट्स, ॲन एलिमेंट्स इज रेडिओ ॲक्टिव्ह इफ द न्यूक्लिय ऑफ इट्स ॲटम आर अनस्टेबल. म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांचं न्यूक्लियाय जो आहे, न्यूक्लियाय आर अनस्टेबल. ठीक आहे, दिस टाईप ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ठीक आहे, अशा टाईपच्या एलिमेंट्सला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ठीक आहे, आणि हा जो रेडिओ ॲक्टिव्हिटी, ठीक आहे, आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी अँड द फेनॉमेनन ऑफ दिस फेनॉमेनस म्हणजे कोणता फेनॉमेनन, म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांचे न्यूक्लिय आर अनस्टेबल आहे. ठीक आहे, न्यूक्लिय अनस्टेबल आहे. दिस फेनॉमेनन इज कॉल्ड ॲज रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटी. अजून पुढं तुम्हाला अजून मी सांगितलं आहे की जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे दे इमिट अल्फा रेस, बीटा रेस, गॅमा रेस किंवा अल्फा बीटा गॅमा रेडिएशन्स. ते काय प्रोड्यूस करणार आपल्याला, अल्फा बीटा गॅमा अँड गॅमा रेडिएशन. ते असे एलिमेंट्स की जो इमिट्स करत आहेत, म्हणजे इमिट्स अल्फा बीटा गॅमा रेडिएशन. ते अशा एलिमेंट्सला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, हे तुम्हाला या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, द रेडिएशन्स इमिटेड बाय रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. म्हणजे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते कोणते रेडिएशन इमिट करणार आहात, अल्फा बीटा अँड गॅमा रेडिएशन्स. ठीक आहे, तर याच्या पुढे जो पुढचा पॉईंट आहे आपलं दिलेलं आहे, पुढचा पॉईंट आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके. ठीक आहे, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह डिके हे आपल्याला म्हणजे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ते नष्ट होणार आहे किंवा त्यांचा नाश होणार आहे. कसं होणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगितलं आहे की जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स अल्फा बीटा गॅमा रेडिएशन आणि न्यूट्रॉन जो आहे तो ट्रान्सफर करणार, म्हणून त्यांचं ते नष्ट होणार आहे, डिके होणार आहे त्यांचं. पण इथे जो दिले की कशावर डिपेंड राहणार आहे. ठीक आहे, पण हे जो रेडिओ ॲक्टिव्ह डिके आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके इज नॉट डिपेंड अपॉन द टेम्परेचर, प्रेशर अँड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट और इवन एज ऑफ न्यूक्लियस. म्हणजे हे जे रेडिओ ॲक्टिव्ह डिके आहे एलिमेंट्सचा ते टेम्परेचरवर डिपेंड नाही राहणार आहे, प्रेशरवर डिपेंड नाही राहणार आहे आणि कॅटलिस्टवर पण डिपेंड राहणार नाही. ठीक आहे, तर हे सर्व पॉईंट दिले. पुढचा पॉईंट आहे रेट ऑफ डिके. रेट ऑफ डिके म्हणजे काय, स्पीड ऑफ डिके. म्हणजे त्यांची जो डिकेइंग जो स्पीड आहे, डिके होण्याची जो स्पीड आहे तो काय आहे. ठीक आहे, तर याची डेफिनेशन काय आहे, नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ इट्स ॲटम विच डिके इन युनिट टाइम्स. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो एखादा कंपाऊंड आहे, ठीक आहे, एखादा जो एलिमेंट आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स की ज्याच्यामध्ये आपण काय बघतोय, रेट ऑफ डिके. रेट ऑफ डिके कशावर डिपेंड, कोणता आहे, म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूक्लियाय इन द ॲटम्स डिके इन युनिट टाईम. युनिट म्हणजे काय, 1. ठीक, म्हणजे ॲट ए टाईम जो एलिमेंट्स आहे त्यांचे न्यूक्लियाय ॲटममध्ये जो न्यूक्लियाय आहे, म्हणजे हा ॲटम आहे, ॲटममध्ये जो न्यूक्लियाय आहे तो काय होणार आहे, डिके होणार आहे ॲट ए युनिट टाईम. म्हणजे कोणत्या टाईमवर तो डी होणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर जो आपण बघणार आहोत की जो डिके होणार आहे, डिके म्हणजे काय, नष्ट होणे. ठीक आहे, तर डिकेचा जो तुमचा पॉईंट मी सांगितला आहोत की डिके होणार आहे म्हणजे त्यांचं एक युनिट टाईमवर डिके होणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ डिके. ठीक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ एलिमेंट. ठीक आहे, आणि अजून याला तर काय म्हणतो आपण, ॲक्टिव्हिटी ऑफ रेडिओ एलिमेंट्स. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत तर याच्यासाठी एक तुम्हाला एक्सप्रेशन दिले. ठीक आहे, एक्सप्रेशन काय दिले, रेट ऑफ डिके इज इक्वल टू मायनस
dN/dt. ठीक आहे. याचा अर्थ काय, डी म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन, आणि डी म्हणजे की एनी टाईम. ठीक आहे. इथे तुम्हाला बघा इफ dN इज द नंबर ऑफ न्यूक्लिआय दॅट डिके विदिन टाईम इंटरवल dt. हा काय टाईम इंटरवल म्हणजे टोटल किती नंबर ऑफ न्यूक्लिआय, किती नंबर ऑफ न्यूक्लिआय डिके होणार आहे किती टाईमवर, तो काय राहणार आहे, रेट ऑफ डिके. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे रेट लॉ. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे रेट लॉ. रेट लॉ काय राहणार. ठीक आहे. सो रेट लॉ काय दिलं आहे, द रेट लॉ ऑफ डिके ऑफ रेडिओ एलिमेंट. म्हणजे रेडिओ एलिमेंटचा जो रेट आहे तो डिपेंड राहणार आहे, कशावर डिपेंड राहणार आहे, अँड एनी इन्स्टंट इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की द रेट ऑफ डिके ऑफ रेडिओ एलिमेंट्स is directly proportional to the number of nuclei. कशावर डिपेंड राहणार आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय. म्हणजे रेट ऑफ डिके जो आहे रेडिओ एलिमेंटचा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशावर, नंबर ऑफ न्यूक्लिआय. म्हणजे टोटल किती नंबर ऑफ न्यूक्लिआय आहे त्याच्यावर डिपेंड आहे रेट ऑफ डिके. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लिआय जर जास्त राहणार तर रेट ऑफ डिके जास्त राहणार आहे. ठीक आहे. त्याचा वेळ जास्त लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जो रेट एक्सप्रेशन आपण काढणार आहोत त्याच्यासाठी, तर हा जो आहे रेट एक्सप्रेशन तुम्हाला दिले आहेत -dN/dt. ठीक आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन. हे मी जे तुम्हाला सांगितले आहेत रेट ऑफ डिके. रेट ऑफ डिके म्हणजे काय, -dN/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय. म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लिआय हा इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ न्यूक्लिआय. ठीक आहे. तर हा जो दिले तुम्हाला डायरेक्टली प्रोपोर्शनलिटी साईन आपल्याला काढायची असेल तर आपण याची जागेवर काय येणार, इट इज आपण ऑल्सो सिम्प्लिफाय करणार dN/dt इज इक्वल टू λn. ठीक आहे. लॅमडा इथे आले. लॅमडा म्हणजे काय, लॅमडाचा अर्थ तुम्हाला इथे काय दिले, लॅमडा द डिके कॉन्स्टंट. लॅमडा काय, देअरफॉर लॅमडा इज इक्वल टू डिके कॉन्स्टंट. लॅमडा काय, डिके कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. डिके कॉन्स्टंट. ठीक आहे. तर आपल्याला ही एक्सप्रेशन आली. ठीक आहे. देअरफॉर इट इज आपण परत सिम्प्लिफाय करणार तर लॅमडा इज इक्वल टू dN/dt इंटू 1/dt. ठीक आहे. ही इक्वेशन येणार आपलं, लॅमडा इज इक्वल टू dN/dt इंटू 1/dt. ठीक आहे. इथे आता इथे जो म्हटलं आहे इथे मायनस साईन. ठीक आहे. काही सॉरी मायनस. ठीक आहे. आणि हा जो व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे -dN/dt, ह्याला आपण काय म्हणतो आहे, रेट ऑफ डिके. ठीक आहे. काय राहणार आहे, रेट ऑफ डिके. आणि टी काय आहे, टाईम, एन काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन. ठीक आहे. तर हे जो आहे याला आपल्याला हे दिले दिस दॅट इज द फ्रॅक्शन ऑफ न्यूक्लिआय डिकेइंग इन द युनिट टाईम. म्हणजे आपण हे जो केले जो फ्रॅक्शन येणार आहे तो का, जो आन्सर येणार तो का ना फ्रॅक्शन ऑफ न्यूक्लिआय डिकेइंग इन द युनिट टाईम. म्हणजे युनिट टाईम म्हणजे पर युनिट टाईम म्हणजे प्रत्येक टाईमला टोटल किती न्यूट्रॉन डिके होणार आहे ते करण्यासाठी आपण कोणती इक्वेशन यूज करू शकतो, ही इक्वेशन यूज करू शकतो -dN/dt. ठीक आहे. ओके स्टुडंट्स.